इंद्रायणीचं पसायदान 1 फेब्रुवारी माणसाचा पुनर्जन्म घेतलेलं झाड. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. झाडांना नावं असतात, पण झाडांची नावं झाडांवर लिहिलेली नसतात. झाडांची नावं झाडांना ठाऊकही नसतात. स्वतःचं नाव काय हा प्रश्नही झाडांना पडत नाही कधीच. स्वतःचं नाव किती झालं याचीही चिंता झाडांना नसते कधीच. मातीच्या उदरात झाडं रुजतात आणि मातीचं आतडं होऊन झाडं मोठी होतात. म्हणूनच झाडं सावलीची होतात. झाड छोटं असो वा मोठं, प्रत्येक झाड सावलीचं असतं. सावलीत पाझरलेलं झाडाचं मन माऊलीचं असतं. म्हणूनच झाडं इतरांसाठी फुलतात, बहरतात, डवरतात. झाडांच्या सुगंधाचा अनुवंश मातीच्या सुगंधाचा असतो. मातीच्या आत्म्यातून स्वतःच्या आत्म्यात भरलेला सुगंध झाडं आपल्या फुलात भरत असतात. फुलं ही झाडांची हृदयं असतात आणि सुगंध हे त्या हृदयाचं स्पंदन असतं. काही झाडांची फुलं सुगंधी असतात तर काही झाडांची फुलं सुगंधी नसतात. जी फुलं सुगंधी असतात ती सुगंधाची उधळण करत राहतात. जी फुलं सुगंधी नसतात त्यांनी आपला सगळ्याचा सगळा सुगंध देऊन टाकलेला असतो इतरांना आधीच. झाडं स्वतःच्या सुगंधाचा हिशेब ठेवत नसतात कधीच. माणूस समोर आला की आपल्या पानाफुलांची ओंजळ झाडं पुढं करतात. माणसांनी केलेल्या जखमांचा हिशोब नसतो झाडांजवळ. झाडांजवळ गाऱ्हाणी नसतात, झाडांजवळ गाणी असतात केवळ. झाडांची गाणी झाडांच्या आतड्यातून येतात. झाडांची गाणी असतात माणसांसाठीच. झाडांचं आयुष्य संपलं तरी झाडांची गाणी संपत नसतात. म्हणूनच झाडं झाडांचा पुनर्जन्म घेतात. अनेक पुनर्जन्मानंतरही माणसांसाठीच गात असलेली झाडं माणसांचा पुनर्जन्म घेतात. माणसांचा पुनर्जन्म घेतलेली झाडं माणसातली झाडं जपतात. वेगवेगळ्या फुलांचा रंग वेगवेगळा असला तरी फुलांच्या सावलीचा रंग एकच असतो. सुगंधाची सावली इथून तिथून सारखीच असते. हे माणसांमधल्या झाडांना सांगण्यासाठी झाडं जीवाचा आटापिटा करतात. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर नावाचं माणसाचा पुनर्जन्म घेतलेलं झाड असंच माणसांसाठी झपाटलेलं होतं. माणसांना जोडण्यासाठी माणसांच्या मागं धावत होतं. काळ्या गोऱ्या माणसांमधला वांशिक तणाव कमी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होतं. अमेरिकेत निग्रो गुलामाच्या पोटी माणसांचा पुनर्जन्म घेतलेलं हे झाड काळ्या लोकांची अस्मिता जागं करत होतं. माणसातल्या सुगंध पोलादाची जाणीव माणसाला करून देत होतं. माणसातलं पोलाद माणसांना माणसांपासून तोडण्यासाठी नसतं तर माणसांना माणसांशी जोडण्यासाठी असतं, ही जाणीव माणसात जागी करत होतं. काळ्या गोऱ्या माणसांना एकाच भावसौंदर्याच्या धाग्यानं गुंफत होतं. माणसात भावसौंदर्याचा अनुवंश निर्माण करत होतं. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरच्या आयुष्याच्या सावलीत विसावताना वाटतं की 1 फेब्रुवारी 1864ला त्या झपाटलेल्या झाडानं माणसाचा पुनर्जन्म घेतला होता. 5 जून 1943ला हे जग सोडून गेल्यावर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरनी माणसाचा पुनर्जन्म घेतला असेल की झाडाचा?